ऑनलाईन खाद्यपदार्थांची ऑर्डर करणाऱ्या खवय्यांसाठी आणि त्यातही आईस्क्रीम प्रेमींना हादरवून सोडणारी ही बातमी आहे। ऑनलाईन ऑर्डर केलेल्या बटरस्कॉच आईस्क्रीममध्ये मानवी बोटाचा तुकडा आणि खिळा आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे। भीतीमुळे आईस्क्रीम खाणाऱ्यांच्या तोंडचं पाणीच पळालंय। संबंधित कंपनी विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार देखील नोंदवण्यात आली आहे। कुठे घडली ही घटना पाहूया याविषयीचा हा सविस्तर रिपोर्ट। थंडगार आईस्क्रीमने फोडला घाम। गारेगार आईस्क्रीम मध्ये मानवी बोट। ऑनलाईन मागवलेले अन्नपदार्थ खरंच आहेत सेफ? मुंबईच्या मालाड मधल्या या घटनेनं खळबळ माजली आहे। ही दृश्य आम्ही दाखवू शकत नाही कारण त्यानंतर कट्टर आईस्क्रीम प्रेमी सुद्धा आईस्क्रीम खाणं कायमचं सोडतील। आईस्क्रीमच्या गोड थंडगार फ्लेवरनं तोंडाला पाणी सुटण्याऐवजी एका मुंबईकराच्या तोंडचं पाणी पळवलंय। कारण रात्रीच्या जेवणानंतर अनेकांना गोड पदार्थ किंवा आईस्क्रीमची तलफ येतेच। मालाडमधल्या रहिवाशानं रात्रीच्या जेवणानंतर बटरस्कॉच आईस्क्रीमची ऑनलाईन ऑर्डर केली। आईस्क्रीमची डिलिव्हरी मिळाली। रात्री 1च्या सुमारास आईस्क्रीमचा आस्वाद घ्यायला त्याने सुरुवात केली। त्यावेळी आईस्क्रीम मधल्या भलत्याच पदार्थाचा जिभेला स्पर्श जाणवला। त्यानं आईस्क्रीम निरखून पाहिलं आणि त्याच्या पायाखालची वाळूच सरकली। चक्क मानवी बोट नखासह त्या आईस्क्रीम मध्ये दिसल्यामुळे त्याला धक्काच बसला। वो जो आइसक्रीम का बैच है उसमें कितने लोगों के पास गया रहेगा, वो ब्लड जो रहेगा उस 8% का वो कितनी आइसक्रीम में मिक्स हो गए, तो आदमी को क्या क्या बीमारियां हो सकती है। मुझे अपने आप को अभी चेक करना पड़ेगा। ये खाने के बाद मैंने बिल्कुल भी मेरे मुंह से एक भी निवाला नहीं जा रहा था। मैं खाना के बारे में सोच भी नहीं पा रहा था। नख असलेल्या मांसाचा तुकडा पाहिल्यानंतर किळस आल्यामुळे या नागरिकाला मळमळ सुरू झाली आणि त्यानंतर त्याने तात्काळ संबंधित आईस्क्रीम उत्पादक कंपनीकडे तक्रार नोंदवत कस्टमर केअरला माहिती दिली। इतकंच नव्हे, त्या आईस्क्रीम मध्ये खिळाही सापडल्याचं त्याने सांगितलंय। यानंतर त्याने मालाड पोलीस ठाणं गाठत तक्रार नोंदवली आहे। प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी ते बोट आणि खिळा ताब्यात घेत तपासायला सुरुवात केली आहे। 26 वर्षाच्या आमच्या विभागात राहणारे तक्रारदार आमच्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की त्यांनी झेप्टोवरून काही सामान मागवलं होतं। त्याच्यामध्ये एक आईस्क्रीम होतं। बटरस्कॉच आईस्क्रीम खात असताना त्यांना आतमध्ये काहीतरी थोडंसं लागलं, तर त्यांनी चेक केलं तर त्यांना थोडंसं एक मांसल भाग, अंदाजे 1 ते 1.5 सेंटीमीटरचा तो मांसल भाग होता, तो आढळला। त्याच्यानंतर मग ते आमच्याकडे पोलीस स्टेशनला आले आणि जो मांसल भाग होता तो आमच्या ताब्यात दिला। तो आम्ही पंचनामा करून घेतला, त्यांची तक्रार नोंद केली आणि आता त्या गुन्ह्याचा आम्ही तपास करतो। आईस्क्रीम मध्ये आढळलेल्या या बोट आणि खिळ्याच्या तुकड्यामुळे खळबळ माजली आहे। मात्र ही काही पहिलीच घटना नव्हे। 2 महिन्यांआधी ऑनलाईन ऑर्डर केलेला केक खाल्ल्यानं पंजाबच्या पतियाळामध्ये एका चिमुकलीचा वाढदिवशीच मृत्यू ओढावला होता। त्यामुळे जिभेचे चोचले पुरवण्यासाठी ऑनलाईन खाद्यपदार्थ मागवणं खरंच सुरक्षित आहे का? संबंधित उत्पादक जास्तीत जास्त नफा कमवण्याच्या लालसेपोटी तुमच्या आमच्या जीवाशी खेळतायत का? हेच प्रश्न आता उपस्थित होत आहेत। मालाडहून पी मल्लिकार्जुन आणि राशिद इनामदारसह ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज।